अभ्युदय नगरमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडते आहे। आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि मोठ्या प्रमाणात तयारी देखील तशाच प्रकारची महाविकास आघाडीकडनं आपल्याला होताना दिसते आहे। आपल्यासोबत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, प्रचारात सहभागी झालेला आहात, कशा प्रकारे बघता आहे, काय सध्याला वातावरण तुम्हाला दिसतंय? आम्ही जे सिव्हिल सोसायटी ॲक्टिव्हिस्ट्स आहोत त्यांनी ह्या वेळेला ठरवलं की संविधान वाचवण्यासाठी आणि आपलं प्रजातंत्र वाचवण्यासाठी आम्हाला पक्षांबरोबर अलाइन होऊनच ह्या कॅम्पेनमध्ये यायची गरज वाटली आम्हाला। म्हणून आम्ही पक्षांच्या आणि खास करून महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या मंचांवरून जाऊन कॅम्पेन करून राहिलो आणि त्याच शृंखलेत हे शेवटच्या मीटिंगसाठी आलो आहे। हवा बदलली आहे आणि पंतप्रधानांची हवा उडाली आहे ते दिसून राहिले। त्यांची बोलण्याची पद्धत, जेव्हा सुरू केलं कॅम्पेन तेव्हा 400 पारचा कॉन्फिडन्स आणि सेकंड फेज नंतर तो एकदम इव्हॅपोरेट होऊन परत मंगळसूत्र, हिंदू मुस्लिम, वोट जिहाद ह्या सगळ्यांवरती जे ते गेलेले आहेत त्याच्यावरून दिसून येते की 8 वर्षाच्या त्यांना काही फायदा, रूलचा त्यांना काही फायदा होत असेल असं वाटत नाही आणि त्यांना स्वतःना पण त्या 8 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळाचा कॉन्फिडन्स नाही आहे की त्याचा लोकांवर परिणाम होणार आणि म्हणून ना मॅनिफेस्टो आणि नाही त्यांचा 8 वर्षाचा कार्यकाळ वर काहीही ते बोलून राहिले। ते बोलतायत फक्त हिंदू मुस्लिम एनिमिटीवरती। काल पंतप्रधान स्वतः मुंबईमध्ये होते, सांगता सभा जी आहे ती महायुतीची आपल्याला पाहायला मिळालेली आहे। एक फॅक्टर म्हणायचं तर राज ठाकरे हे स्वतः देखील त्या महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत। कशा प्रकारे बघता आहे, मराठी माणसांसाठी एकत्र झालेलं आहे किंवा मग मराठी मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात मिळावी यासाठी राज ठाकरे देखील आपल्याला या युतीमध्ये येताना दिसत आहेत, कशा प्रकारे बघता? राज ठाकरेंना जर मराठी मतं मोठ्या प्रमाणात भेटत असती तर त्यांचे आमदार खासदार असते ना आपल्याला दिसले असते, कॉर्पोरेटर्स दिसले असते। जर त्यांना त्यांच्या उमेदवारांसाठीच वोट गॅदर करता येत नाही तर दुसऱ्यांसाठी ते काय करतील? हे सगळे स्पॉयलर्स आहेत, जे त्यांची जे इंग्लिशमध्ये 5th कॉलमनिस्ट सांगतात की छुपे त्यांचे सैनिक जे जाऊन वोट खराब करण्याचं काम करतात। पण ह्यावेळी मला असं वाटतं की महाराष्ट्रात लोकांना हे समजलंय की कोण लढा देऊन राहिलं आणि कोण फक्त वोट बिघडवण्यासाठी उभे राहिलेत। हे जे फरक आहे ते जाणीव झालेली आहे आणि म्हणून ही जी स्ट्रॅटेजी आहे की वोट स्पॉयलर्स उभे करून मतं बिघडवायची आणि लोकांना भ्रमित करायचं, ती ह्या वेळेला यशस्वी होणार असं वाटत नाही। दुसरीकडे बघायचं तर जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी देखील आपल्या पक्षाच्या वतीनं 48 जागा ज्या आहेत त्या लढवत आहेत। काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे, महाविकास आघाडीला देखील काही ठिकाणी पाठिंबा दिसतो आहे। कशा प्रकारे बघताय तुम्ही? या अगोदर देखील त्यांच्यावर टीका केलेली आहे, एकूण बी टीम आहे अशी तुम्ही वारंवार टीका करताय, मात्र समोरनं जे उत्तर येत आहे ते कुठेतरी डॉमिनंट नॅरेटिव्ह जे आहे तो सेट करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होतो आहे, अशा प्रकारचं एक वक्तव्य येताना दिसत आहे। कशा प्रकारे बघता? ते त्यांची पूर्वीची सवय आहे आणि त्यांचा रेकॉर्ड जर तुम्ही पाहिला तर त्यांनी पूर्वीच्या निवडणुकांमध्ये पण हे छुप्या रुस्तमचं काम केलेलंच आहे आणि वोट स्पॉइलर म्हणूनच त्यांनी उमेदवारी आणि उमेदवार ठेवले होते। त्यांना पर्याय दिला गेला होता, इंडिया आघाडीमध्ये ते येऊ शकले असते जर त्यांनी अनसस्टेनेबल जिद्द नसती ठेवली आणि व्यवहारू गोष्ट केली होत असती तर इंडिया आघाडीने त्यांना, तुम्ही शिवाजी पार्कवरती पाहिलं किती उमळक्याने त्यांचं स्वागत झालं होतं, पण त्यांनी ते ठरवूनच आले होते। त्यांना त्यांची जबाबदारी सोपली गेली होती आणि ते निभावणार हे सगळ्यांना माहिती होतं आणि तेच त्यांनी केलेलं आहे। त्याच्यात काय नवीन हे नाही आहे। मी जे आक्षेप केला आहे ते काय अगदी निराधार नाही आहे। दुसरं असंही मत समोर येत आहे की दोन पक्षांचंच नॅरेटिव्ह हे बनणं चुकीचं आहे, त्यांनी आमची पण मतं खाल्लेली आहेत असं पण मी म्हणू शकतो। अशा प्रकारचा पण युक्तिवाद आंबेडकरांकडनं होतं। युक्तिवाद करण्यात कोणाला कमी नसते, तुम्हाला मतं किती भेटतात आणि त्या मतांमुळे तुम्ही किती नुकसान करतात हे लोकांना माहिती आहे आणि म्हणून असं नाही आहे की त्यांच्यावर अन्याय झालाय। त्यांची जी क्षमता होती त्या पद्धतीनं त्यांना हे दिलं गेलं होतं, आश्वासन दिलं गेलं होतं
पण त्यांना जर त्यांची जबाबदारीच ते असेल जर स्पॉइलरची, मग ते युक्तिवाद काहीही करू द्या, लोकांना ते समजतंच. मुंबईतल्या 6 जागा आहेत, एकूण कशा प्रकारे बघताय तुम्ही? किती फॅक्टर जो आहे तो तुम्हाला हा सगळा वर्क करेल असं वाटतं? मुंबईमध्ये पण असंतोष आहेच, आणि खास करून महाराष्ट्राचं जे कॅरेक्टर वर जे धब्बे लागलेत. आपण फार गर्वाने शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजीची ही भूमी, संत ज्ञानेश्वर तुकारामांची भूमी हे सांगत फिरतो, पण त्याच्यावर आज त्याच्याबरोबर एक दुसरं विशेषण धोकेबाज सरकारचं पण लागलेलं आहे. आणि ते जे लोकांच्या मताचा छळ झालेला आहे, ते लोकांमध्ये ते फार त्याची हे आक्रोश आहे आणि तो दिसतोय. हिंदुत्ववादी नॅरेटिव्ह जे आहे ते देखील पुढे येताना दिसत आहे आणि ते वारंवार पोलरायझेशनकडे नेऊन पाहत आहे. याकडे कसं बघता आहात तुम्ही महात्मा गांधीचे पंतू म्हणून? बघा, हिंदुत्व बरोबर कोणालाही काही कंटेन्शन नाही आहे. मी महात्मा गांधींचा पंतू असूनही माझं स्वतःचं मत आहे, पण हिंदुत्वाचा विरोध नाही आहे. एक तरफ हिंदुत्व उदारवादी होऊ बघते, दुसरी बाजू कट्टरवादी हिंदुत्व दिसतंय. कट्टरवादी जे हिंदुत्व आहे, जे लोकांना वगळतं, स्वतःत घेत नाही, वसुदैव कुटुंबाची गोष्ट करूनही लोकांमध्ये भेदभाव करतं, ते हिंदुत्व आपल्या देशाला खतरा आहे. पण जे हिंदू असूनही सगळ्यांचा सन्मान करतात, सगळ्यांचा स्वीकार करतात, त्यांच्याबरोबर आम्हाला काही वाद नाही. केल्याबद्दल आपल्यासोबत प्रकाश रेड्डी देखील, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. सर, कशा प्रकारे बघता आहे एक मोठी जी ताकद आहे डाव्या पक्षांची, ती देखील आपल्याला महाविकास आघाडीसोबत बघायला मिळते. मात्र परभणीमध्ये कुठंतरी गोष्ट चुकली होती, तुम्हाला जागा नाही मिळाली म्हणून नाराजी होती तेव्हा? भूमिका चुकली नव्हती. आमचं काय म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीमध्ये घटक आहोत, त्याच्यानंतर इंडियाचे एक म्हणजे देशातले एक प्रमुख घटक आहोत. त्यामुळे जागा वाटप करताना डावे पक्ष आहेत, कम्युनिस्ट पक्ष आहेत, त्यांनाही सन्मानाने जागा सुटावी अशी आमची मागणी होती. आणि त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याशी बोलणी केली. आम्ही खरं म्हणजे 2 जागा मागितल्या होत्या, पण त्यांनी नाही म्हटलं. परंतु आम्हाला एक जी भूमिका आहे, रास्त भूमिका आमची, आणि आमची तिथे मागच्या वेळेला आम्ही ती निवडणूक लढवली, त्याच्यात मोठ्या प्रमाणात मतं आहेत. आणि राजन क्षीरसागरसारखे उमेदवार त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेतले, तिथलं पाण्याचा प्रश्न घेतला आहे, तिथल्या अनेक जाती जमातींचा प्रश्न घेतला आहेत, आणि ते फार हुशार आहेत आणि ते लढवही आहेत. म्हणून त्यांनी एक जागा सोडावी, एकच जागा सोडावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, परंतु ती त्यांनी नाही सोडली. त्यामुळे आम्ही लढवली. परंतु बाकीच्या संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आम्ही संबंध महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. आणि तुम्ही बघताय की आमचे कार्यकर्ते सक्रिय कामालाही लागलेले आहे. त्यामुळे आम्ही हा घटक आहोत. आम्हाला मोदींचा म्हणजे या देशात जो फॅसिझम येऊ पाहतोय, 10 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे, त्याचा पराभव करायचा आहे. यांचं जर सरकार परत आलं तर त्या आपल्या ज्या काही संस्था आहेत लोकशाहीच्या, म्हणजे संसद आहे, त्याच्यानंतर आपलं सुप्रीम कोर्ट आहेत, अनेक त्या संस्था, लोकशाही संपूर्ण नष्ट होईल, हुकुमशाही येईल. 400 पारचा नारा त्यांनी दिला होता. त्यांना घटना बदलायची आहे, संविधान बदलायचे, इथपर्यंत त्यांची बदल गेलेली आहे. आणि ते येऊ नये याच्यासाठी आम्ही त्यांना विरोध करतोय. आणि त्याच्यानंतर मोदी आजच आलेले नाहीत, 10 वर्ष त्यांनी ते सरकारमध्ये आहे, त्यांच्याच हुकुमाखाली सरकार आहे. तर तिथे कुठलेही प्रश्न सुटले गेलेले नाहीत. महागाई वाढते, कहर होतोय, सिलेंडर वगैरे आपल्याला त्या गोष्टी माहिती आहे. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगप्रमाणे भाव द्यावा हे झालेलं नाही, पण शेतकऱ्यांवर त्यांनी गोळ्या चालवल्या. 700 शेतकरी मृत्युमुखी पडले. कामगारांचा जो प्रश्न आहे ते 44 कामगार कायदे, 4 कामगार कायदे त्यांनी केले. शिक्षणाचा बट्ट्याबोळ होतोय. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही राज्यावर आल्यानंतर दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ. 2 कोटी नोकऱ्यांचा कुठे पत्ता नाही. उलट सार्वजनिक क्षेत्र आहे, तिथे मोठ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्यांचं खाजगीकरण होतं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आरक्षण राहणार नाही. काळा पैसा ते म्हणत होते. काळा पैसा आज मुंबईच्या गल्ली बोळात वाटला जातोय, खोक्यांचा पैसा आलो कुठनं, हे सगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये.
आणि त्याच्यामुळे लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे. आता ते ईडी त्याच्यानंतर CBI अशा संस्था हे वापरत आहेत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडा, परंतु ते भाजपमध्ये गेले तर शुद्ध होत आहेत. अशा प्रकारचे जे आहेत आणि त्यांनी आता जे उमेदवार उभे केलेत त्याच्यात 1/4 बाहेरचे उमेदवार आहेत. म्हणजे हे सरकार जे आहे त्यांची जी उन्मत्त भाषा चाललेली आहे, पंतप्रधानांना हे शोभत नाही. आणि आता कुठले प्रश्न सगळे सोडून दिलेत आणि लव जिहाद आणि वोट, लव जिहाद तर मागे राहिला, तर वोट जिहाद ते आपण पहिल्यांदा ऐकतोय हे आपल्या देशामध्ये. आजची जी जाहिरात आहे, तुम्ही राष्ट्रविरोध्यांना मतं देऊ नका. आता आपल्याकडे हे जे पक्ष आहेत ते मान्यताप्राप्त पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला त्यांचा इतिहास आहे आणि हे पक्षच एकमेकासमोर आहेत. आणि भाजप सोडून आणि बाकी NDA सोडून मतं देणं म्हणजे राष्ट्रविरोधी मतदान आहे. हे पंतप्रधान आहेत का काय? हे म्हणजे हे भयंकर आहे. आपल्या देशाला असा पंतप्रधान नको आणि हुकुमशाही नको. आम्हाला संविधान टिकवायचं आहे, आम्हाला लोकशाही टिकवायची आहे. त्याच्यासाठी आम्ही या सबंध इंडिया आघाडीमध्ये सामील आहोत आणि सर्व प्रकारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्ष या निवडणुकीमध्ये ही जी महाविकास आघाडी आहे, मग त्याच्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत, शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांचे जे उमेदवार आहेत त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ते हे काम करतायत. तुम्ही बघत आहात इथे. आपल्यासोबत मिठी बोरवाला सर आहेत. आपण सरांची एक प्रतिक्रिया घेऊया. सर, कसं बघता आहे तुम्ही? एकूण महाराष्ट्र देखील फिरला आहात, काय वातावरण तुम्हाला सध्याला वाटतं? पिछले 2 महीने में वातावरण ज़रूर बदला है. ये कंफ्यूजिंग इलेक्शन है और मैं मानता हूँ ये इलेक्शन पूरा खुल चुका है. और मोदी की एक खासियत है कि वो एक वेव वाला इलेक्शन करता है. गोधरा हुआ तो गोधरा के बुनियाद पे जीता, फिर पुलवामा हुआ या जो भी हुआ तो उस पर जीता. इस बार कुछ हो नहीं पाया. और मैं मानता हूँ कि सत्तल मलिक ने जो पुलवामा के सवाल खड़े किए और कहा कि राम मंदिर तक का खतरा है, इसलिए कुछ हो नहीं पाया, तो ये वेवलेस इलेक्शन हो गया. इसलिए मोदी ये इलेक्शन को कंट्रोल नहीं कर पा रहा है, इसलिए रोज ना रोज कुछ ऐसी बातें कर रहा है. दूसरा जो इम्पोर्टेंट जनता का सवाल है कि मोदी ने वो वैक्सीन वाले वहाँ से उसका फोटो हटा दिया है. तो जो लोग मोदी की गारंटी के कारण वैक्सीन लेकर मरे थे, अब उसकी जवाबदारी किसकी है? वो भी एक बहुत बड़ा मुद्दा है, जिसमें बीमारियाँ फैल रही, कैंसर फैल रहा है, हार्ट अटैक फैल रहा है. उसकी गारंटी का भी क्या करेंगे? बघायचं तर तुषार गांधी सर असेल किंवा रेड्डी सर असेल यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण ही जी लढाई आहे ही कुठेतरी संविधान वाचवण्याची आहे आणि त्यासाठीच आम्ही महाविकास आघाडी सारख्या या पक्षांसोबत उभे आहोत. कॅमेरामॅन उत्तम कुटियारचा अभिषेक मठाळ, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.